सालाबादप्रमाणे याही वर्षी साईबाबा योग परिवाराचे संस्थापक डॉक्टर नचिकेत वरपे यांच्या वतीने शिवजयंती कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। जयंतीनिमित्ताने साईबाबा संस्थान संचलित साईबाबा ज्युनियर कॉलेजमध्ये विविध विषयांवर वक्तृत्व स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं। त्यास मोठा प्रतिसाद विद्यार्थ्यांनी दिला। या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक गायत्री वामन ठाकरे, द्वितीय क्रमांक सुवर्णा यशवंत वव्हाळी, तृतीय क्रमांक वसुधा सुनील धरम, तर उत्तेजनार्थ धनश्री प्रकाश सिंग राजपूत, ऋषिकेश बाळासाहेब अबक यांनी यश मिळवलं। त्यांना प्रशस्तीपत्रक सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आलं। या विद्यार्थ्यांना प्राध्यापक सुनील कांडेकर यांचे मार्गदर्शन लाभले। या प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी इंद्रभान डांगे होते। या प्रसंगी डॉक्टर पांडुरंग गुंजाळ, डॉक्टर मधुकर देशमुख, शरद नेमसे, नगराध्यक्ष योगिता शेळके, नगरसेवक सचिन कोते, गोपीनाथ गोंदकर, ॲडव्होकेट अनिल शेजवळ, मनोज लोढा, जितेंद्र शेळके, डॉक्टर प्रकाश लोढा, डॉक्टर भालके, डॉक्टर गुंड, सचिन चौगुले, गफ्फारपान पठाण, मौलाना असगर अली, जामदार इनामदार, सलीम शेख, समीर शेख, राजेंद्र गोंदकर आदींसह मान्यवरांची उपस्थिती होती। या प्रसंगी योग परिवाराचे संस्थापक डॉक्टर नचिकेत वरपे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली। आज या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या 387व्या जयंतीनिमित्त राजमाता जिजाऊ मल्टीपर्पज मेडिकल फाउंडेशन संचलित साईबाबा योग परिवार यांच्या वतीनं गेल्या 15 वर्षापासून शिर्डी शहरामध्ये तारखेची शिवजयंती साजरी करण्यात येते। यावर्षी साईबाबा कनिष्ठ महाविद्यालयात फाउंडेशनच्या वतीनं वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आल्या। सर्व महाविद्यालयाच्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी त्या ठिकाणी उत्स्फूर्त असा प्रतिसाद त्या वक्तृत्व स्पर्धेला दिला आणि पहिल्या 3 क्रमांकाचे बक्षीस या विद्यार्थिनींनी पटकावलेले आहे। जवळजवळ 20 विद्यार्थिनींनी त्या ठिकाणी स्पर्धेत सहभाग घेतला होता। अतिशय अल्प दिवसामध्ये त्या मुलींची तयारी वाखाणण्याजोगी आहे। आज या शिवजयंतीचं औचित्य साधून ज्या मुलींना या ठिकाणी राजमाता फाउंडेशनच्या तर्फे या ठिकाणी प्रमाणपत्राचं वाटप करण्यात आलेलं आहे। राहत्याचे साध्वी प्रीताजी सुधाजी इंग्लिश मीडियम स्कूलचे प्राचार्य इंद्रभान डांगे सर या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते। शिर्डी नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष सन्माननीय योगिताताई आबराजे शेळके पाटील या ठिकाणी उपस्थित होत्या। आमचे राहता तालुका डॉक्टर असोसिएशनचे मार्गदर्शक डॉक्टर ठीक आहे बस एवढंच। मी या ठिकाणी सर्व मान्यवरांच्या माझे या ठिकाणी राजमाता जिजाऊ मल्टीपर्पज मेडिकल फाउंडेशन संचलित साईबाबा योग परिवाराच्या वतीनं या ठिकाणी आभार मानतो। आपण या कार्यक्रमाला उपस्थित राहिले। जय जिजाऊ जय। तर गुणवंत विद्यार्थ्यांमधील धनश्री प्रकाश सिंग राजपूत हिने देखील शिवाजी महाराजांच्या चरित्रावर व्याख्यान सादर केले। शांती मिळणार नाही हो। अहो मला एक प्रश्न पडतो की तुम्ही शुभांचं गंध का लावता हो? का तुम्ही शुभांसारखी दाढी करता? शुभांचा अपमान करण्यासाठी का गल्लीत मुलींना त्रास देण्यासाठी? शुभांनी स्त्रियांचा मान ठेवला होता, मात्र आत्ताचे आमचा अपमान करत आहे। असे कसे घडले आजचे शिवाजी? घडलेच नाही हो। अजून कधी घडणार असं स्वप्न तर आम्ही सुद्धा पाहतोय। अहो जाताना एवढेच सांगेल प्रेक्षकांनो, जर गंध लावायचा असेल ना तर तुम्ही पण तुमच्यात आत्मविश्वास, एक ध्येय आणि एक प्रतिज्ञा ठेवा, एक आदर ठेवा। असेल ना आमच्या शिर्डीत तर कोणाचा आदरच राहिलेला नाही। खरं सांगते प्रश्न पडलाय हो, आदर नाहीये कोणाचा। आज एखादा गरीब जात राहिला नीट करता तो, त्याचा सुद्धा आदर आज शिर्डीकरांना राहिलेला नाहीये। जाता एवढंच सांगेल, श्वासात रोखुनी वादळ डोळ्यात रोखली आग, श्वासात रोखुनी वादळ डोळ्यात रोखली आग, देव आमचा छत्रपती एकटा मराठी वाघ। हातात धरली तलवार आणि छातीत भरले पोलाद, हातात धरली तलवार आणि छातीत भरले पोलाद। धन्य धन्य हा महाराष्ट्र, धन्य धन्य जिजाऊची औलाद, धन्य धन्य जिजाऊची औलाद। कार्यक्रम यशस्वीतेसाठी साईबाबा योग परिवाराचे संजय जाधव, भूषण लोढा, सोमनाथ लोडगे, गोपाळ लोडगे, दादा काळे, सुनील शिरसाट, दिनेश परदेशी, दुसाने, अभिमन्यू ढमढेरे, नंदू कुलकर्णी, रामदास सोनवणे, हरिराम रहाणे, माळोदे, पवन सेठी, संदीप सोनवणे, संदीप बापना यांनी प्रयत्न केले। कॅमेरा पर्सन अजिंक्य गोरे, एस9 मीडिया।